आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून। कोल्हापुरातील विशाळगडावर अज्ञातांनी दगडफेक केल्याचा आरोप, अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी संभाजीराजेही विशाळगडाकडे रवाना। विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजेंची आक्रमक भूमिका, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची संभाजीराजेंची मागणी। आज विशाळगड संकटात आहे, विशाळगडावरील अतिक्रमण कुणी खपवून घेऊ शकत नाही, संभाजीराजेंची आक्रमक भूमिका। कुणीही कायदा हातात घेऊ नये, विशाळगडावर अतिक्रमण झालं असेल तर प्रशासन कारवाई करेल, शंभूराज देसाईंचं वक्तव्य। पणजीतील भाजपच्या कार्यक्रमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कान टोचले, चांगले दिवस आल्यानं आपण जुन्या काळातील संघर्ष विसरतोय, मग भाजप आणि काँग्रेसमध्ये वेगळेपण ते काय, गडकरींचा सवाल। सकाळच्या सर्वेनुसार राज्यात महाविकास आघाडीला 152 तर महायुतीला 136 जागा मिळणार। सर्वेनुसार भाजपला 95, काँग्रेसला 67, ठाकरे गटाला 31, शिंदे गटाला 27, अजित पवार गटाला 18 तर शरद पवार गटाला 41 जागा मिळण्याचा अंदाज। महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकणार अशी स्थिती, कधीही निवडणुका घ्या, महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळणार, राऊतांचा विधानसभा निवडणुकीवर मोठा दावा। 2024 मध्ये मोदी जिंकले म्हणणाऱ्यांनी डोकं तपासून घ्यावं, मोदींकडे आता बहुमत नाही, जर चंद्रबाबू नितीश कुमार यांना सुबुद्धी सुचली तर सरकार कोसळेल, संजय राऊतांचं वक्तव्य। काँग्रेसमधील मतफुटी प्रकरणी याच आठवड्यात कारवाई होणार, हायकमांडशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार, सूत्रांची माहिती। मी कुठलीही गद्दारी केलेली नाही, माझी बदनामी थांबवा, त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया, खोसकरांवर विधान परिषदेत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मोठी घोषणा करण्याची शक्यता, अजित पवार कोणती घोषणा करणार याकडे लक्ष। बारामतीत अजित पवारांकडून जनसन्मान मेळाव्याच्या सभास्थळाची पाहणी, पार्थ पवार, सुनील तटकरे यांची उपस्थिती। विधानसभा मतदारसंघावर कुणीही दावा करू नये असा वरिष्ठ पातळीवरील निर्णय, लोकसभेतील उणीवा विधानसभेत भरून निघतील, सुनील तटकरेंचं वक्तव्य। लोकसभेतील उणीवा विधानसभेत भरून निघतील, सुनील तटकरेंचं वक्तव्य, तर राज्यात लवकरच सन्मान यात्रा सुरू करणार, तटकरेंची माहिती। क्लीन चिट देणं हाच एक मोठा घोटाळा असल्याचं संजय राऊतांचं वक्तव्य, शिखर बँक प्रकरणी क्लीन चिट देणं हाच एक मोठा घोटाळा, आरोपीनं पक्ष बदलल्यावर सरकार घोटाळ्या संदर्भातला खटला बंद करते, संजय राऊतांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजना कायमची सुरू ठेवायची आहे, योजनेचा फॉर्म ऑगस्टमध्ये भरला तरी जुलैचे पैसे मिळतील, अजित पवारांची माहिती। बीडमध्ये पंकजा मुंडे भावी उपमुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले, विधान परिषदेतील विजयानंतर माजलगावमधील समर्थकांनी बॅनर लावले। 19 तारखेला महायुती सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन देणार, मागण्या केल्या तर माझी विधानसभा निवडणुकीतून माघार, आमदार बच्चू कडूंचं मोठं विधान। 20 जुलैपासून आमरण उपोषण करण्याची मनोज जरांगेंची घोषणा, सरकारनं ओबीसीमध्ये आरक्षण न दिल्यास 20 जुलैपासून आमरण उपोषण करणार, मनोज जरांगेंची घोषणा। मुलांचं भविष्य हिसकवायला मुंबईत याल तर ओबीसी शांत बसणार नाही, स्वसंरक्षणासाठी आम्हाला हत्यारं उगारावीच लागतील, ओबीसी नेते प्रकाश शेंडेंचा जरांगेंना इशारा। तुम्ही हत्यारं घेणार म्हणजे काय करणार, हे छगन भुजबळांचं काम, प्रकाश शेंडेंच्या इशाऱ्यावर मनोज जरांगेंचं उत्तर। सर्व जाती धर्माचे लोक पक्षाला धरून राहिले तर मोठे होणार नाहीत, आपल्या जातीसाठी सर्वांनी एकत्र या, असदुद्दीन ओवेसींच्या प्रतिक्रियेवर मनोज जरांगेंचं उत्तर। पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकराच्या बंगल्याची पाहणी, पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकरला आणखी एक नोटीस जारी। पूजा खेडकरची ऑडी कार पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली, कारसह पूजा खेडकरला पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिले होते, हजर न राहिल्याने पुणे पोलिसांकडून कायदेशीर कारवाई। दिव्यांगांचा पूजा खेडकरवर रोष, खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्यानं पूजा खेडकरवर कारवाईची मागणी। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, ठाणे, रायगड, पुणे, साताऱ्यासाठी आज ऑरेंज अलर्ट, हवामान खात्याकडून अलर्ट जारी।
रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीजवळ, मार्केट परिसरात जगबुडी नदीचं पाणी शिरलं. पावसाचा जोर वाढल्यास खेडमध्ये पुराचा धोका, नगर परिषदेकडून खबरदारीच्या सूचना. रत्नागिरीच्या चिपळूणमधील वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ, पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर परिस्थितीची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यात एसटी डेपो परिसरात पाणी साचलं, रस्ते जलमय झाल्याने वाहन चालकांची तारांबळ, तर मुसळधार पावसामुळे भात शेती पाण्याखाली. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर प्रशासनाला नोटीस. 15 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत अलमट्टी आणि हिप्रगीमध्ये पुराचा धोका. मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका, कोकण कन्या 1.5 तास, तुतारी एक्सप्रेस 2 तास उशिरानं, तर मुंबईच्या दिशेने जाणारी मंगला एक्सप्रेस 2.5 तास उशिरानं धावताय. लोणावळ्यात मुसळधार पावसाची हजेरी, मागील 24 तासात 216 मिलीमीटर रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद. लोणावळ्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांवर पाण्याचा प्रवाह वाढला, धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी. भिवंडीतील ईदगाह झोपडपट्टी परिसरात पावसाचं पाणी साचलं, झोपडपट्टी परिसरात 3 फुटांपर्यंत पाणी. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकाला अक्षरशः नदीचं स्वरूप, मुसळधार पावसामुळे चौकात 2.5 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं. साचलेल्या पाण्यातून वाढ काढताना नागरिकांची तारांबळ. उल्हास नदीच्या क्षेत्रात मुसळधार पावसाची हजेरी, बदलापूरमधील उल्हास नदीची चौपाटी पुन्हा पाण्याखाली गेली.